जरांगेंच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरमधून प्रत्युत्तर। इतिहास शिव्यांना नाही कर्तृत्वाला लक्षात ठेवतो। प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्याकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। मराठवाड्यातील सत्ताधारी विरोधी आमदार खासदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। आमदार संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांच्यासोबत विलास भुमरे आणि खासदार सोनवणे यांचा जरांगेंना पाठिंबा जाहीर। देवस्थान जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यामधून सुरेश धस यांना वगळल्याचा पोलिसांचा अहवाल। आष्टीमधील देवस्थान इनाम घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांचे धसांवर आरोप। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन। श्री गणेशानं सद्बुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र ते एकत्रितच राहावेत। ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचं मार्मिक भाष्य। महाराष्ट्रातील राजकीय संकट दूर करण्यासाठी ठाकरे बंधूंना बळ द्यावं। फडणवीसांनी शिवतीर्थवर बाप्पाकडे हीच इच्छा व्यक्त केली असावी, संजय राऊतांचा टोला। खासगी क्षेत्रातील कामगारांचं कामाचे 9 तास वरून आता 10 तास करण्याचा सरकारचा प्रस्ताव। जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। तर हा प्रस्ताव कायद्याचा भाग झाला तर कामगार गुलामगिरीच्या युगात ढकलले जातील, आव्हाडांची टीका। मंदिर, पाणी आणि स्मशानात भेदभाव नको, हे सर्वांसाठी खुले असावे, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर जगात अशांती आणि कट्टरतावाद वाढला, मोहन भागवत यांच्याकडून खंत व्यक्त। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार एकत्रित लालबागच्या राजाच्या दर्शनाला। पार्थ पवारांनी जॅकलिनला दानपेटीत टाकण्यासाठी पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल।